पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. इंधनाची बचत करण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचं आवाहन आठवले यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सोलापूर जिल्हा परिषदेनं प्रतिसाद दिलाय आणि प्रत्येक सोमवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कर्मचारी गाडी वापरणार नाहीयेत असा नियम तयार करण्यात आलाय. अध्यक्ष एसटी बसनं तर उपाध्यक्ष सायकलवरून जिल्हा परिषदेमध्ये येणार आहेत आणि सर्व कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी पेट्रोल डिझेलच्या गाडीचा वापर करणार नाहीत. पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल बचतीसाठी केलेल्या आवाहनाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं. शहर प्रमुख वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर घोड्यावर बसून जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये औरंगजेब नावाच्या उल्लेखावरून वाद झाला. तर काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान यांनी विविध पालिकांचा उल्लेख करताना छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख हा औरंगाबाद असा केला. औरंगजेब आमचाच होता आणि शिवाजी महाराजही आमचेच होते असं वक्तव्य त्यांनी केलं. या वक्तव्यानंतर सभागृहात वातावरण तापलं. पुणे सोलापूर महामार्गाच्या इंदापूर बायपास इथं भरधाव कार चालकानं धोकादायक स्टंटबाजी केल्याचं समोर आलं. कार चालक महामार्गावर वेगानं गाड्या चालवत धोकादायक कसरती करताना दिसत आहेत. तर या धोकादायक स्टंटमुळे इतर प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतोय आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमातून व्हायरल होतोय. नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपी तौसिफ अत्तारला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तौसिफ अत्तारचा मुक्काम शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत असेल तर रजा मेमन, शाहरुख कुरेशी या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आले. नाशिकमधून एका 30 वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेतले. शुभम खैरनार असं त्याचं नाव आहे. तर महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई आहे. अटक करण्यात आलेल्या या मुलाची मेडिकल काउन्सिलिंग एजन्सी आहे. तर संशयितानं त्याच्या पेहराव आणि हेअरस्टाईलमध्ये बदल केला. दुसऱ्या संशयित हा अहिल्यानगरमधला असल्याची माहिती कळली. नांदगावमध्ये शेतकऱ्यांनी ट्रकभर कांदा रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला. रस्त्यावर फेकला आणि निषेध केला. तर कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कांद्याची गुणवत्ता ही कमी आहे आणि व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीस नकार दिलेला होता. तर बाजार समितीच्या मध्यस्थीनं अखेर कांदा खरेदी करण्यात आली. डहाणू परिसरात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबा वाहतूक करणारा ट्रक उलटला. गुजरातहून मुंबईकडे आंबा वाहतूक करणारा हा ट्रक उलटला. ट्रकमधल्या आंबे उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि आंबा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. रायगड जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा जाणवतोय. अनेक पंपावर पेट्रोल डिझेल संपल्याचे बोर्ड लागले तर काही पंपावर इंधनाचा थोडाफार साठा शिल्लक आहे आणि तिथे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. कंपन्यांकडून मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्यानं तुटवडा निर्माण झाल्याची माहिती कळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी यादीवरून मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारिणीच्या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल यांचं नाव नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. यादीतून पटेल यांचं नाव वगळल्याच्या चर्चांना उधाण आलंय. नाशिक महापालिकेतील स्वीकृत सदस्यांसाठी भाजपच्या 6 जागांवर तब्बल 400 इच्छुक आहेत. स्वीकृत सदस्य निवडीचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. तर महापौर दालनामध्ये सर्वपक्षीय गटनेत्यांची अनौपचारिक बैठक पार पडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी मनपानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. कर वसुलीमध्ये कुचराई करणाऱ्या आणि सर्वात कमी मालमत्तांचं सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल असा इशारा मनपा आयुक्तांनी दिला. पुणे शहरातल्या कचरा प्रकल्पाची क्षमता वाढवण्याच्या सूचना पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर यांनी प्रशासनाला दिल्या. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे गाड्यांची संख्या कमी आहे आणि ती वाढवण्याबरोबरच कचरा प्रकल्पाची क्षमता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. केंद्राच्या अर्बन चॅलेंज फंडातून नाशिकला 272 कोटींचा मोठा निधी मिळाला आहे. त्यामुळे शहरातल्या तब्बल 1100 कोटींच्या विकास प्रकल्पांचा वेग आता मिळणार आहे. ते जलशुद्धीकरण, क्लीन गोदावरी, वेस्ट बायोगॅस योजनांना केंद्राची मंजुरी मिळाली. मध्य रेल्वेकडून तांत्रिक कामासाठी 12 ते 16 मे दरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 12 आणि 13 मे रोजी कसारा मार्गावरचे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. 12 आणि 13 मे रोजी दुपारी 3:50 ते संध्याकाळी 5:50 इगतपुरी कसारा दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं पाऊल उचलले. भुयारी मार्गाच्या आत असलेले
हाईट बॅरिकेटेड काढून ते शिवाजीनगर चौकाच्या दिशेनं बऱ्याच अलीकडे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहन चालकांना उंचीचा अंदाज आधीच येईल आणि वाहनं अडकण्याचे प्रकारही थांबतील. छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरातून विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग होताना लेझर किरणांमुळे वैमानिकांचं लक्ष विचलित होत आहे. त्यामुळे विमानतळाच्या 15 किलोमीटर परिघात लेझर आणि बीम लाईटच्या वापरावर 5 जुलैपर्यंत बंदी. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 117 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्की गुण किती मिळाले यावर विद्यार्थी संभ्रमात आहेत. कथित गैरप्रकारातले विद्यार्थी व्यतिरिक्त 117 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवलेला आहे आणि हा निकाल आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वेंडली या गावातून ओबीसींची जनगणना करावी यासाठी जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आल्यानं जातीनिहाय जनगणनेचा प्रश्न निर्माण झालाय. या मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीच्या रामलीला मैदानावर देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमध्ये तापमान 42 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले. हवामान विभागानं पुढच्या 48 तासांसाठी उष्णतेचा अलर्ट जारी केलाय. आठवडाभर शहरात तीव्र उकाडा आणि झळा कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली. अकोल्याचा पारा 45 अंश सेल्सिअसपर्यंत गेलाय. अवकाळी पावसामुळे काही दिवसात तापमानात घट झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढू लागलाय. राज्यातलं सर्वाधिक तापमानाची नोंद पुन्हा अकोल्यात झाली. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. सातारा जिल्ह्यात उन्हाचा तडाखा बसला. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत घट झाली. कोयना धरणामध्ये 26 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी पातळी घटल्यानं पर्यटनावरही परिणाम झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तापमानानं 43.4 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. नागरिक उन्हाच्या झळांनी अक्षरशः होरपळून निघाले. तापमानाची नोंद केवळ आकडा नसून जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे, तर हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये आठवडी बाजारावर तापमान वाढीचा परिणाम पाहायला मिळतो. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळल्यानं बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे भाजीपाला, फळ, कपड्यांसह विविध वस्तूंच्या दुकानांमध्ये ग्राहक असल्यानं व्यापारी हवालदिल झाले. मराठवाड्याचं तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं आहे. धरणातल्या पाण्याचं बाष्पीभवनही वाढत चाललंय. मराठवाड्यात मोठ्या आकाराची 11 धरणं आहेत आणि या धरणामध्ये 54% पाणीसाठा शिल्लक आहे. तर मध्यम स्वरूपाच्या 75 प्रकल्पांमध्ये केवळ 33% पाणीसाठा आहे. तर लघु पाटबंधारे धरणामध्ये सरासरी 25% पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यासह सातारा जिल्ह्यात देखील उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा परिणाम धरणाच्या पाणी पातळीवर होतोय. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाचं शिवसागर जलाशय हळूहळू आता आटण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र दिसतंय.